नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. मी या 2 फंटांना भेटलं, मग ठरलं आमचं गणपतीला जायचं. मग सांगली निघालो की मग गाडीत पेट्रोल भरून मग निघालो बघा गणपतीच्या देवळाकडं. एक वैशिष्ट्य असं या मंदिराचं की ते आपण कितीही लांबून आपण पाहिलो तरी आपल्याला बाप्पा दिसतोय, आणि आपण कितीही लांब जरी उभारून आपण नमस्कार केला तरी बाप्पा आशीर्वाद देतोय. मग आलो बघा आम्ही मंदिरामध्ये बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन खूप चांगलं झालं. दर्शन घेतलं आणि फेरी मारायला आम्ही बाहेर आलो. आणि मग हे दृश्य बघा, लोकांची खूप गर्दी होती. मंदिराच्या चारी बाजूने वेगवेगळे मंदिर आहेत, जसं की विष्णुदेव, ब्रह्मदेव, चिंतामणी अशा वेगवेगळ्या देवांचे वेगवेगळे मंदिर इथे बांधले गेले. मित्रांनो, हा ते तुम्हाला माहितीच असेल, सांगलीचा सुप्रसिद्ध हत्ती म्हणजे बबलू हत्ती ते सांगलीत खूप प्रसिद्ध होता. मंदिराच्या समोरील बाजूतली ही भव्य अशी हे कमान खूप सुंदर. दर्शन सगळं झालं, मग निघालो बघा मंदिराच्या मागच्या साईडला कृष्णामाईच्या घाटेवरती हे स्वामी महाराजांचा मठ. सर्वजण त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि मग इथे मागचे दृश्य पाहायला मी आलो. हे नदी आहे कृष्णामाई, आणि हे बघा 2 फंटर झोपले होते. हा इकडे एक झोपलाय आणि हे इथे झोपलाय. हे 2 भाऊ झोपले होते आरामात. मी म्हटलं आराम करा. आणि ह्यो बघा माउंट एव्हरेस्ट चढायला गेला मग वरती. आमच्या सांगलीतलं मोठं माउंट एव्हरेस्ट आहे बघा कसं आहे. आणि ही आहे आमची कृष्णामाई. येथे खूप लोक इथे पाहण्यासाठी येतात आणि ही खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.